नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या। मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। यामध्ये अभिनेता रोहन पाटील मुख्य भूमिका साकारणार आहे। हा चित्रपट येत्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे। जालन्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी शूटिंगला सुरुवात देखील झाली आहे। हिंदी बिग बॉस 17 मधून एक मोठी अपडेट समोर आली आहे। वीकेंड का वार आधीच आयशा खानला घरातून काढून टाकल्याची बातमी मिळत आहे। घरात एक शो आयोजित करण्यात आला होता, त्यानंतर आयशा खानला सगळ्यात कमी मतं पडल्यामुळे तिला बाहेर काढण्यात आला आहे। मात्र कलर्स टीव्हीनं याबाबत कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही। महाराष्ट्राचा फेवरेट कोण या मराठी कला विश्वातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात रितेश जेनेलियाच्या वेड चित्रपटाचा जलवा पाहायला मिळाला। वेड चित्रपटानं 1-2 नव्हे तर तब्बल 9 महत्त्वाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे। सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री, अभिनेता, गायक, गाणं, गायिका, लोकप्रिय चेहरा, स्टाईल आयकॉन ऑफ द इयर अशा 9 महत्त्वाच्या पुरस्कारांवर त्यानं आपलं नाव कोरलं आहे। ज्येष्ठ मराठी नाटककार, दिग्दर्शक विजयकुमार नाईक यांचं गुरुवारी निधन झालंय। अल्पशा आजारानं वयाच्या 60व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली। मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू होते, पण गुरुवारी सकाळी 9:30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला। दक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील अभिनेत्री नयनताराच्या अन्नपूर्णी या चित्रपटात प्रभू रामचंद्रांबाबत वादग्रस्त विधान करण्यात आल्याचे आरोप झाले। तसेच यामुळे धार्मिक भावना दुखवल्या गेल्याचं कारण देत निर्माते तसेच अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्या। वाढता वाद पाहता नेटफ्लिक्सनं हा चित्रपट हटवला। त्यानंतर आता नयनतारानं सर्वांचीच माफी मागितली आहे। महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांच्या वडिलांनी झी मराठीच्या एका कार्यक्रमात आदेश बांदेकर यांचे 10वीचे गुणपत्रक दाखवले। इयत्ता 6वीत असताना आदेश बांदेकर यांचा पहिला नंबर आला होता। मात्र 10वीत असताना आदेश बांदेकर यांना केवळ 37% पडले होते। त्यावेळी त्यांच्या वडिलांनी पेढे देखील आणले होते। योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात 1000 एकरमध्ये 10,000 कोटी रुपये खर्च करून फिल्म सिटी बनवणार आहेत। यासाठी सध्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार तसेच दिग्दर्शक बोनी कपूर व टी सिरीज कंपनीने इथे टेंडर पाठवले आहेत। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हायरल बातम्या सगळ्यात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।